महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आधारित ही पहिलीच कलाकृती आहे। शिक्षण हे एकच शस्त्र, हाती धरून मानव कुठल्याही संकटावर मात करू शकतो हा विश्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला सर्वांना दिला, स्वाभिमान दिला, जगण्यासाठीचा मार्ग दाखवला, समतेचा विश्वास दिला आणि या आधुनिक भारताची पायाभरणी ज्या संविधानावर झाली त्या संविधानाचे शिल्पकार ठरले। चिन्हाचे शिल्पकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एक असा महामानव ज्यांच्या विचारांची उंची हिमालया एवढी भव्य, ज्यांच्या संघर्षाची तर ती एका आदर्श समाज रचनेची जिवंत प्रतिमा आहे। न्याय, स्वातंत्र्य, समता जगता येईल आणि अपमानाने भरलेलं होतं। अस्पृश्यतेच्या काळोख्या सावटाखाली त्यांना शाळेत वेगळं बसवलं जाईल, पाण्याच्या एका थेंबासाठीही त्यांना वंचित ठेवलं जाईल। याच्या जखमांमध्येही त्यांच्या अंतःकरणात परिवर्तनाची तेजस्वी ज्वाला धगधगत होती। त्यांना ज्ञात झालं होतं ऋण टाकतं आणि माणसाला स्वाभिमानाने जगण्याची ताकद देतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मातृभूमीची निवड केली, मात्र भारतात परतल्यावर त्यांना जातीच्या कारणामुळे बडोद्यामध्ये राहण्यासाठी छप्परही नाकारलं गेलं। पण अपमानापुढे झुकण्याऐवजी त्यांनी संघर्षाचा मार्ग निवडला। स्वाभिमानासाठी उभारलेला पहिला महान संग्राम होता 1927 साली महाड येथे झालेला चौदार तळे सत्याग्रह, त्यानंतरचा काळाराम मंदिर सत्याग्रह। हा संघर्ष तर श्रद्धा आणि समानतेच्या संगमावर उभा राहणारा ऐतिहासिक टप्पा ठरला। हा केवळ पाण्याच्या हक्कासाठी नव्हता, जागतिक स्तरावर पोहोचवला। अनहायलेशन ऑफ कास्ट या त्यांच्या क्रांतिकारी ग्रंथातून त्यांनी जाती व्यवस्थेच्या मूळ पायालाच हादरा दिला। त्यांनी निर्भीडपणे सांगितलं की जोपर्यंत जात अस्तित्वात आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही फुलू शकत नाही, आणि कठोर परीक्षांनी भरलेला होता। या कठीण प्रवासात त्यांच्या सोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या त्या म्हणजे रमाबाई आंबेडकर, एक शांत, संयमी पण अतूट सामर्थ्याची मूर्ती, आणि ज्याला आपल्या कष्टांचं योग्य मूल्य मिळत नव्हतं। कोकणच्या मातीतील शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध त्यांनी थेट आवाज उठवला आणि खोटी पद्धती या अन्यायकारक व्यवस्थेच्या मुळावर घाव घालत त्यांनी शेतकऱ्यांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग खुला केला। शिक्षणाला प्रथम दर्जा दिला। बालविवाह, सतीप्रथा, देवदासी प्रथा आणि विधवांचं अमानुष शोषण या सर्व कुप्रथांविरुद्ध त्यांनी प्रखर आवाज उठवून समानतेचा हक्क दिला। कायदा मंत्री म्हणून त्यांनी सादर केलेल्या हिंदू कोड बिलने महिलांना घटस्फोटाचा अधिकार, मालमत्तेत समान इतिहास रचला। 1947 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली। या जबाबदारीला न्याय देत त्यांनी भारतीय संविधान या अद्वितीय ग्रंथाची निर्मिती दिली। महात्मा ज्योतिराव फुले, भगवान गौतम बुद्ध आणि संत प्रेरणा स्रोत होते। त्यांच्या विचारांच्या मुळाशी असलेली स्वातंत्र्य,